हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सकाळ सकाळ मस्तपैकी आई साहेबांनी मसाले भात केला होता, तोच गरमागरम खाऊन घेतला. त्यानंतर आपल्या शेतात मी कोथिंबीर घेण्यासाठी आले होते. तेवढ्यात मला हे एवढं भारी काय तर दिसलं ना. भारी म्हणजे तुम्हाला वाटेल आता सोनं बिनं काय दिसलं का काय हिला, पण तसं काय नाही. बरं का, हे दोडकं असं लोंबकळत होतं, त्याचा वेल पूर्ण शेवग्यावर पसरला होता. ते बघून मला असं एवढं भारी वाटलं ना, म्हणून मी ती पण एक क्लिप घेऊन टाकली. तोपर्यंत आईसाहेबांचा स्वयंपाक तर तयार झाला होता. स्वयंपाक झाल्या झाल्या आजी नानाचं ताट तयार केलेलं असतं, कारण की आजीबाई तर बायकांबरोबर रानात असते, त्यांच्याकडून कामे करून घेते. आणि नानांचं सकाळ सकाळी गुरांचंही चालू असतं. आजी नाना दुपारचं जेवण रानातच करतात. त्यानंतर माझं एक छोटंसं पार्सल आलं होतं. या ज्या कुंड्या आहेत ना, ती पण मी ऑनलाईनच घेतलीत, पण त्यासोबत मी हे आर्टिफिशियल फ्लावर्स मागवले होते, ज्याचा कलर कॉम्बिनेशन बरोबर मॅचिंग झाला आहे. आणि एवढं क्यूट क्यूट दिसत होतं ना. तुम्ही पण मला कमेंट करून सांगा कसं दिसतंय ते. मला तर खूप आवडले. आणि अजून एक माझ्याकडे कुंडी, त्यासाठी पण मला फुलं घ्यायची आहेत. आता कुठल्या कलरची घेऊ ते पण मला सांगा. हे ठेवण्यासाठी मला एक टेबल घ्यायचा आहे मस्त, पण तो मी लवकरच घेईन आणि तुमच्यासोबत शेअर पण करीन. तेवढ्यात भैयाने आणलेला हा छोटूसा गोप, त्याने बांधून राहिलेला मला त्याचा तुकडा किचनमध्ये सापडला. तो माझ्या हाताला परफेक्ट बसत होता, पण माझं म्हणणं झालं की विणून घालावा. तसं तर विणकाम मला जमतं बरं का, मी पडदे वगैरे भरपूर केलेत. हे सगळं मला आईसाहेबांनी लहानपणापासूनच शिकवलं आहे. पण आता खूप दिवस झालं केलं नव्हतं, तर आता हातच वळत नव्हता की कसं विणायचं ते. मायक्रॉनच्या पण भरपूर वस्तू मी करून ठेवलेत, एखाद दिवशी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. तुम्हाला असं विणकाम किंवा मायक्रॉनचं झुला, तोरण, झुंबर असं बनवायला आवडतं का, आणि कोणाकोणाला येतं मला कमेंट करून नक्की सांगा. पण प्रॉब्लेम असा झाला की जेव्हा गोप आहे असा होता तेव्हा मला परफेक्ट बसत होता, पण जेव्हा हा विणला तेव्हा एवढासा छोटूसा झाला ना, माझ्या हाताला परफेक्ट बसतच नव्हता. मग काय, आता मी तो देणार आहे छोटू डॉनला. असा होता माझा आजचा दिवस. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.